म्युच्युअल फंड करायला पाहिजे की LIC करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? LIC एक चांगली संस्था आहे. आधीच्या काळात LIC ला प्राधान्य होतं, कारण का LIC मधनं रिटर्न्स खूप चांगले बनायचे आणि आपले पैसे न बुडण्याची एक भीती पण आपल्याला नव्हती त्याच्यातनं. पण आता कसं झालं माहितीये का, महागाई आहे 7 ते 8%, परत लाईफस्टाईल आहे आपलं वेगळं इंडिव्हिज्युअल बेसिसवर. आता LICनी जे रिटर्न्स बनतात ना, ते समवेअर अराउंड 5 to 6.5% असतात. आता ते तुझं साधं इन्फ्लेशन पण बीट करत नाही. तर ते जर का करायचं असेल तर आपल्याला डेफिनेटली म्युच्युअल फंड हाच पर्याय उरतो, म्हणजे इक्विटी मार्केट्स थोडक्यात. तर मग तिथेच आपल्याला जाणं हे बरोबर ठरतं लोकांसाठी. आणि ज्यांना रिस्कच नाही घ्यायची आहे आणि भरपूर पैसे आहेत आपल्याकडे आणि आपल्याला टक्का हा महत्त्वाचा नाही आहे, त्यांनी मग LIC केलेली चालेल. पण तुला रिटर्न्स पाहिजे, तुला इन्फ्लेशन बीट करायचंय, तुला सोसायटी बरोबर वरती जायचंय, तुला स्वतःचे ॲस्पिरेशन्स कम्प्लीट करायचे आहेत, म्हणजे थोडक्यात BMW मर्सिडीज घ्यायची आहे, तर तुला म्युच्युअल फंड केलेलं बरं. ज्याला पैसा बनवायचा आहे त्यांनी LICला हात पण नाही लावायचा. म्हणजे बॅलन्स्ड असलं पाहिजे असं मी म्हणेन.